म्हणजे मी बाप होणार आहे? हा, किती आनंदाची गोष्ट आहे ना. काय झालं, तू खुश नाही आहेस का? योगेश, मला खूप भीती वाटते. अगं, यात घाबरण्यासारखं काय आहे? आणि जगात काही इतर कोणी आई होतच नाही का? मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी अजून तयारच नाहीये योगेश. आणि माहिती नाही मी ही जबाबदारी स्वीकारू शकेल की नाही. एकदा जबाबदारी पडली की आपण जबाबदारी स्वीकारायला शिकतो. पण तुझीच इच्छा नसेल तर मला वाटतं आपण आई बाबांना एकदा कळवायला हवं. नाही, आत्ता नको. मी जरा विचार करते, नंतर बघू. ठीक आहे, मी आवरून ऑफिसला निघतो. तुला काय वाटलं तर मला कॉल कर. काय रे, लय शांत बसलाय तू. चहा पण नाही येत. कसलं टेन्शन आलंय का? ऑफिसमध्ये काय झालंय? ऑफिसचं टेन्शन नाही रे रवी, टेन्शन दुसऱ्याच गोष्टीचं. बायको प्रेग्नेंट आहे. अरे वा, अरे ही तर आनंदाची गोष्ट आहे. मग यात टेन्शन येण्यासारखं काय? आनंदाची गोष्ट आहे, पण टेन्शन घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्नेहा अजून कन्फ्यूज आहे. बाळाला जन्म द्यायचा की नाही द्यायचा, त्याच गोष्टीच्या विचारात मी हरवून गेलो. मग तू काय ठरवलं? मला वाटतंय रे, मी बाप व्हावं, बाळानं माझ्या अंगा खांद्यावर खेळावं. पण तिला वाटतंय की बाळाला जन्म देण्यासाठी आपण इतके मॅच्युअर आहोत, त्याची काळजी घेऊ शकतो. हे बघ, लय विचार नको करू. तरी का वहिनी सांग, तू बोल, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, बघतो आता तिला कसं समजवायचंय. बरं चल, निघतो, उशीर होईल परत. स्नेहा, हं? काय झालं? तू अजूनही विचारातच आहेस का? मला माहिती नाही योगेश, पण खूप भीती वाटते. कसली भीती वाटते? आपल्या दोघांचं आयुष्य बदलून जाईल, माझं करिअर, आपल्या दोघांचे प्लॅन्स. आपण खरंच तयार आहोत का या गोष्टीसाठी? या गोष्टीचा विचार करूनच मला भीती वाटते. स्नेहा, हे बघ, आयुष्यातल्या कुठल्याही प्रवासाला सुरुवात केली ना की थोडी भीती वाटतेच. पण आपण सोबत असताना भीती वाटण्यासारखं काय? पण मी चुकले तर, आणि मला चांगली आई नाही होता आले तर? अगं, आई होणं म्हणजे काही परीक्षेचा पेपर आहे का की ज्यात काही चुकेल किंवा काही बरोबर येईल? आपण शिकत जाऊ, मोठे होत जाऊ, जसं आपलं बाळ मोठं होत जाईल. चल. मग काय ठरवलं? कसलं रे? बाळाचं. बाळाचं चाललाय विचार. तुला एक गंमत दाखवतो. हे बघ, हा माझ्या आईचा आणि बाबांचा फोटो. बर, ही माझी आई. माझ्या जन्माच्या वेळेस ती पण असाच विचार करत होती, बाळाला जन्म द्यायचा का नाही. तिने जर त्यावेळेस निर्णय नसता घेतला, मला जन्म नसता दिला, तर मी आता तुझ्यासोबत नसतो. तुम्ही पण असा विचार नका करत बसू. घेऊ टाका निर्णय, होईल ते होईल. बघू, तिचं मन तयार होईल तेव्हाच.
स्नेहा, सगळे रिपोर्ट्स चांगले आहेत. काय निर्णय घेतलाय तू? खरं सांगू, मला अजूनही काहीच कळत नाहीये. पण असं पण वाटतंय तू आणि आपलं बाळ मला नवी ऊर्जा, नवी ताकद द्या. मग करूया नवीन सुरुवात. करूया आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात. हॅलो योगेश, पोटात खूप दुखतंय माझ्या. लवकर ये ना. स्नेहा, काय झालं? उठ. पोटात दुखतंय खूप. डॉक्टरकडे जाऊ. चल, मोबाईल घे. चल. हॅलो रवी, अरे जरा मेडिकल इमर्जन्सी आहे. हॉस्पिटलला येतोस का? हो लवकर ये. डॉक्टर, मिस्टर गाडगे, आय एम सॉरी, आम्ही तुमच्या बाळाचा गर्भ नाही वाचू शकलो. प्लीज टेक केअर. असं का झालं योगेश? आपल्या नशिबात जे होतं ते झालं. रडू नको ना. बाळ हे सगळं आपल्याच नशिबात होतं का? असंच घडणार होतं का आपल्यासोबत? योगेश, मी काही चूक केली का? नाही. तू स्वतःला दोष का देतेस? पण माझं शरीर, असं वाटतंय माझ्याकडनंच काहीतरी चूक झाली. मला स्वतःकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. माझाच धांदरटपणा नडलेला दिसतो.
डॉक्टरांनी सांगितलं होतं ना, जड वस्तू उचलू नको म्हणून. आता एकमेकांना आणि नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? जे काही घडलंय त्यात आपण दोघंही बरोबर आहोत. आणि मी कायम तुझ्या सोबत आहे. बस, मी चहा आणतो तुझ्यासाठी. कशी आहेस नाही आता? बरे, पण ती त्या धक्क्यातून अजून सावरली नाही. सतत विचार करत असते. काय करू मला समजत नाही रवी. हे बघ, माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईला पण असाच अनुभव आला. त्यानंतर माझ्या बहिणीचा जन्म झाला. त्यामुळे तुमच्या दोघांचं दुःख मी समजू शकतो. तिला आता या धक्क्यातून कसं बाहेर काढून आम्हाला समजत नाही. काय करू मी? तुझ्या साथीने तू तिला बाहेर काढू शकतोस. तिच्या बरोबर उभा आहे. तिला एकटं पाडू नको देऊस. खंबीरपणे तिच्या सोबत उभा राहा, तर या दुःखातून ते बाहेर पडेल. स्नेहा, घे. हे काय? डायरी. तुझ्या मनातल्या भावना ज्या बोलता येत नाहीत ना, त्या इथं लिहून व्यक्त कर. अशी जोरात बसू नकोस प्लीज. घे. योगेश, आपलं बाळ गेलं, पण त्याचं अस्तित्व अजून माझ्या मनात कायम आहे. स्नेहा, तुला हा सूर्य दिसतोय नव्याने उगवलेला. हा रोज संध्याकाळी त्याच्यासोबत दिवसभराच्या आठवणी घेऊन मावळतो आणि पुन्हा एकदा नव्यानं उगवतो. तशीच आपल्या आयुष्याची वाटचाल आपण नव्यानं करूया. सर, येस, बोलवलं होतं का? अरे योगेश, ये.
बस मीच बोलवलं होतं तुला. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय म्हणता? हे बघ योगेश, आपली कंपनी थोडी आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे थोडी मॅनपॉवर कमी करावी लागणार आहे. म्हणजे तुझा आज कंपनीत शेवटचा दिवस आहे. सर अहो पण तुम्ही आधी काही पूर्वकल्पना दिली नाही आणि डायरेक्ट असं कामावरून काढून टाकताय. हे बघ योगेश, मला पण वाईट वाटतंय, पण वरून ऑर्डर आली, मी काय नाही करू शकत. पण सर अहो माझे पण प्रॉब्लेम्स आहे, माझी फॅमिली आहे, मी कुठे जाणार आहे ऐनवेळी? हे बघा, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम ऐकायला मी इथं बसलेलो नाहीये. यू मे गो नाउ. थँक्यू सर. आलास ये. बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. नाही नको, राहू दे. काय काय झालं? आणि आज चेहरा काय पडलाय असा? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला? स्नेहा नोकरी गेली माझी. कसं काय? आणि अचानक? हो, साहेब म्हणाला कंपनीचं दिवाळखोरं निघालंय आणि त्यामुळे काही माणसांना कामावरून काढावं लागेल. मला पण काढून टाकलं. आता कसं? नाही माहिती. योगेश, काळजी करू नकोस, तुला नवीन संधी मिळेल. स्नेहा तुला बोलायला काय जाते? घराचं भाडं, घर खर्च हे सगळं अंगावर पडायला लागलं आता माझ्या. एकतर हातात दुसरी कुठली नोकरी पण नाहीये. मी काय म्हणते, मी पण एखादा जॉब बघू का? तेवढीच माझी मदत होईल तुम्हाला. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. 2 आठवडे झाली नाही माझी नोकरी जाऊन, तर तुला कळवळा यायला लागलाय का? तुझ्यावर नाही आलं घराचं. सेव्हिंग्ज आहेत माझ्याकडं. अजून 2 महिने जरी नोकरी मिळाली नाही ना, तरी घरदार व्यवस्थित चालू शकतं. आणि तू नको तिथं ना नाक खुपसायचं बंद कर. जा तुझी कामं कर, पड. नोकरी करते म्हणे. रवी, तुझ्या कंपनीत काही वॅकन्सी आहेत का रे नोकरीच्या? माझी नोकरी गेल्यापासून ना फार डिप्रेशन आले बघ. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आणि ॲप्लाय पण केलं ऑनलाईन. कुठून काही रिस्पॉन्स नाही आला. सध्या माझ्या कंपनीत वॅकन्सी नाही आहे, पण मी सरांसोबत बोलून बघतो. काय होतं ते. काय करू समजतच नाही राव. तर मी रागा स्नेहावरती सुद्धा ओरडलो. हे बघ, टेन्शन नको घेऊ, जॉब भेटेल. आणि तुझा राग सध्याच्या परिस्थितीवर तिच्यावरती नाही, पण तू हार नको माणूस. बघतो, घरी जाऊन तिच्यासोबत बोलतो मी. बरं चल, निघतो.
मुद्दामी इग्नोर करतेस. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. मी सकाळी तुझ्यावर विनाकारण ओरडलो, चिडलो. आय एम सॉरी. मला माहिती आहे, खरं तर तुझा राग माझ्यावर नाहीच, आतून तुटलायस ना, म्हणूनच मी म्हणत होते आपण दोघं मिळून छान काम करू शकतो. पण तूच चुकीचा अर्थ घेतलास त्याचा. नाही, तशी त्याची गरज पडणार नाही. मला नको वाटतं ग तू जॉब करायचा आणि मी घरी बसायचं. पण ना, उद्या एका इंटरव्ह्यूला जाणार आहे मी, आणि मला माहिती आहे मला नवीन नोकरी नक्की मिळेल. नक्की मिळेल. ठीक आहे, बरं. बसा. चला. हॅलो. हा रवी. हा योगेश, माझं तुझ्याकडं थोडं महत्वाचं काम होतं. काय रे, काय झालं? मला किडनीचा प्रॉब्लेम झालाय. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं आणि मला पैसे हवे होते. किती पैसे लागणार आहेत रवीला? लागतील 4-5 लाख रुपये. एवढे? हम्म. 4-5 लाख रुपये कुठून आणायचे आपण? आता तर आपल्या सेव्हिंग्स पण जास्त उरल्या नाहीत. तीच अडचण झाली स्नेहा. रवी माझा चांगला मित्र आहे, आणि असं अचानक त्याच्या आयुष्यात असं काही घडेल मला वाटलं नव्हतं. मला ऐकल्यापासून धक्काच बसलाय, पण त्याला या अडचणीत मदत करणं आपलं कर्तव्य आहे. इंटरव्ह्यू दिला होता, त्याचं अजून काही समजलं नाही, आणि भलतंच टेन्शन येऊन बसलंय. एवढे पैसे कसे मॅनेज करू? करू काहीतरी. बघतो. ऑफिसमधले जुने काही मित्र आहेत, 1-2 ओळखी मोठ्या, त्यांना विचारतो, नाहीतर मग बँकेत एकदा लोन अप्लाय करून बघतो. बरं, झोप, उशीर झालाय. आलात? किती वेळची वाट बघत होती. बस. झालं का लोनचं काम? नाही झालं. नोकरी नसताना बँकवाले तरी कसं लोन देणार आहेत? 3-4 मित्रांना फोन केला, कोणीच मदत केली नाही. अडचणीच्या काळात ना कोणीच उपयोगी पडत नाही बघ. मग आता काय, तू वाईट नको वाटून घेऊ, पण मी आपली कार गहाण ठेवली आहे. काय?
तुम्ही कार गहाण ठेवली. अहो तेवढी एकच वस्तू आपल्याकडे मौल्यवान होती आणि ती पण तुम्ही गहाण ठेवून आलात. सॉरी, तुला न सांगताच हा निर्णय घेतला, पण सध्या रवीचा जीव वाचणं सुद्धा महत्वाचं आहे. खूप जिवलग मित्र आहे का तो माझा. खरंय तुमचं. मैत्रीपेक्षा मौल्यवान दुसरं काहीच नाही. कार काय आपण नंतर सोडवू शकतो, पण सध्याच्या परिस्थितीत रवीचा जीव जास्त महत्वाचा. बरं केलं. मला माहिती ना माझी बायको किती समजदार आहे ते. थोडा चहा करतेस का प्लीज? हो. कसं वाटतंय रवी आता? बरं आहे. बरं, मी खाली डॉक्टरांना भेटलो आणि सगळी फी भरली. तुझं ऑपरेशन लवकरात लवकर करतील आणि तुला डिस्चार्जही देतील. लवकर ठणठणीत बरा हो बाबा. योगेश, तू कशाला एवढा त्रास करून घेतला? त्रास कसला आलाय रवी त्याच्यात? आता तुझ्या जागी मी असतो तर तू माझ्यासाठी केलं नसतं का? योगेश, तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. पुन्हा तेच. अरे मैत्रीत कसले आलेत उपकार? तू आराम कर बरं, मी तुझ्यासाठी खालून काहीतरी घेऊन येतो खायला. बस. शिट, एक कामाचे नाहीत. वा, वांग्याची भाजी, मेथीची भाजी. अरे बॉसचा फोन एवढ्या रात्री? घे बघ काय म्हणतात. नमस्कार सर, काय म्हणता? कशी काय आठवण काढली आज? अरे जरा एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. हां, काय काम होतं? काय योगेश, आपण मॅन पॉवर कमी करायची म्हणून तुला कामावरून काढलंय, पण झालंय काय माहिती आहे का तुला? तू गेल्यापासून आपली कंपनी अजूनच अडचणीत आली आहे. कामाचं पूर्ण नियोजन बिघडलंय बघ. तुझ्या मॅनेजमेंट स्किलची आपल्याला गरज आहे. बरोबर आहे सर, पण आता तुम्ही मला काढूनच टाकलंय म्हटल्यावर मी तरी काय करू शकतो ना. तू परत जॉईन होतो का इकडे? कसं आहे सर, मी तुमच्या कंपनीसाठी 5 वर्ष दिली, दिवस रात्र मेहनत केली. त्या बदल्यात कंपनीने आणि तुम्ही मला काय दिलं? मला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि मला कामावरून काढून टाकलं. ही माझ्या कष्टाची किंमत होती का? बरोबर आहे योगेश तुझं, त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहे. पण हे बघ, आम्ही त्या बदल्यात तुला जर योग्य मानधन दिलं आणि हां जबाबदारी पण वाढून दिली तर तुला काय अडचण आहे का? बरं ठीक आहे सर, मी विचार करून कळवतो. ठीक आहे, तू नक्कीच विचार कर. हे बघ योगेश, तुला जे काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. सर मी कंपनी जॉईन करायला परत तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. मला आता सिनियर मॅनेजरची पोस्ट हवी आणि दुसरी अट म्हणजे माझ्या हाताखाली काही नवीन टीम मेंबर्स लागतील. तिसरी अट, जर परत कंपनीत असं काही झालंच तर तुम्ही कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित व्यवहार कराल. हे बघ योगेश, कंपनीनेच आता तुझी नेमणूक सिनियर मॅनेजर म्हणून केली आहे, त्यामुळे तुला योग्य ते अधिकार मिळतीलच
आणि मॅनपॉवरबद्दल तुला काळजी करायची कारणच नाही आता. आणि राहिला विषय कामावरनं तडकाफडकी कमी करण्याचा, तर झालेल्या प्रकाराबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे मी वरती कंपनीला पण कळवलेलं आहे. तर चला, तुम्ही आता उद्यापासून कामाला लागा. कंपनीला तुमची गरज आहे. ठीक आहे सर, येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. ये. अरे काय झालं? आणि मीटिंग कशी झाली? बॉस काय म्हणाले? काहीच नाही म्हणाले, कारण सगळं मीच म्हणालोय. माझ्या अटींनुसार त्यांनी मला नोकरीवर ठेवलंय, सगळ्या अटी मान्य करून. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काहीतरी गोड आहे ना चहा? बसा. म्हणे गोड. योगेश, हां सर. ती कालची फाईल जी बोललो होतो ना तुला, तिच्यामध्ये काही करेक्शन सांगितलेत मी. आपण ते तर फायनल झालं होतं सर प्रोजेक्ट. परत करेक्शन्स? योगेश, क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, तिच्यामध्ये करेक्शन कर आणि त्याशिवाय घरी जाऊ नको. आपण सर 9 वाजले, उशीर झाला आहे. योगेश, तुला सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे. झाल्याशिवाय जाऊ नको. हॅलो. अजून ऑफिसमध्येच आहेस? ऑफिसलाच आहे, तेच सांगायला फोन केला आहे. रोजचं असंच आहे तुझं, नुसतं ऑफिस एके ऑफिस. रात्रीचे 9 वाजून गेले. कधी येणार आहेस घरी? मग काय करू, वर्कलोड आहे ना. बरं आहे तुझं, तू कर तुझं काम. मी वेड्यासारखी वाट बघत बसते तुझी. झालाय का स्वयंपाक? आत्ता येतोयस? ही वेळ आहे यायची? किती वाजलेत बघ. रोज रोज तेच. तेच म्हणजे अगं, होतो कधी कधी उशीर यायला, काय फरक पडतो? या तुला चांगलं माहिती आहे की नोकरी मला परत किती मुश्किलीने मिळाली. काढून टाकलं होतं माहिती आहे ना. कंपनी काय माझ्या बापाची नाही आहे, कधी यायचं आणि कधी जायचं. वर्कलोड असतो मला. माहिती आहे मला, कंपनी आपली नाही आहे म्हणून. पण मी बायको आहे ना तुझी. मला पण एका नवऱ्याचीच गरज आहे, एका बिझी माणसाची नाही. अगं पण आज ऑफिसला सुट्टी होती, संडे, म्हणून म्हटलं तुला भेटून यावं. बरं आहेस ना? हो, बरे आता माझी तब्येत. पण तुझा चेहरा का सापडलाय? काही नाही, ऑफिसमध्ये खूप जास्त काम पडतं, स्ट्रेस, आणि तो सगळा ताण आता घरी निघायला लागलाय. स्नेहाची माझी भांडणं होतात. मला वाटलं नव्हतं तू ऑफिसचा ताण असा घरी काढशील म्हणून. काय झाले तुला माहिती आहे ना? सांगलंस. स्नेहाला तुझी गरज आहे, तिला वेळ देत जा. देतो मी तिला वेळ. खरं तर या स्ट्रेस आणि ताणामुळे मला कळलंच नाही की मी स्नेहाशी कसं वागतोय. निघतो मी.
काळजी घे. हो. स्नेहा. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. ऑफिसच्या कामामुळे मला तुला वेळ देता येत नाही, पण मी यापुढे ना नक्की प्रयत्न करेन तुला जास्तीत जास्त वेळ देण्याचा. मला तुझ्या पगाराची गरज नाहीये, तुझ्या सोबतीची गरज आहे. एरवी तू घरात असून सुद्धा इथे नसतोसच. सारखं काम काम आणि कामच सुरू असतं तुझं. बरं, मी काय म्हणतो, सॉरी ना. हं? आपण कुठेतरी पिकनिकला जायचा प्लॅन करायचा का? खरंच हो. चालेल, पण लॅपटॉप घरीच ठेवायचा हा. हं. म्हणजे तू माझ्यावर बंधनं टाकणार आहेस तर? अरे, लॅपटॉप घेऊन चाललास तिकडे तर मग मला वेळ कसा देशील? खरं तर तुलाच वेळ द्यायचा आहे ना पिकनिकला जाऊन. बरं, करूयात प्लॅन. छान. छान झालंय. थँक्यू. हे बघ, इथे काही न्यू हॉटेल्स झाली आहेत आणि बीच पासून काही अंतरावर छान छान रिसॉर्ट सुद्धा आहेत. तुला कोणतं आवडतंय बघ, तुझ्या चॉईसनं बुक करूयात. बर. बघू. हे बघ, हा. हे एक आहे राजमहल. हे दुसरं आहे प्रवीण. हे बघ ना, हा खालचा मस्त वाटतोय ना. ह्या रिसॉर्टला थांबायचं का? फक्त बीच आहे ना जवळ. अगे 1 किलोमीटर अंतरावरच आहे. जमलं मग. तिथल्या त्या बाईक्स असतात ना, तिथून घेऊन आपण जाऊ शकतो आरामात. मस्तच. बरं, मग याचा ॲडव्हान्स आपण उद्या संध्याकाळी पे करूयात आणि तिकीट्स मी थोड्या वेळात बुक करतो ट्रेनचे. अरे घाई कशाला करतोस? पुढच्या आठवड्यात जायचंय आपल्याला. अगं हो, रिझर्वेशन व्हायला नको का? थोड्या वेळाने करतो मी. चालेल. फायनली डन. या ट्रिपची खूप मोठी गरज होती आपल्याला. आता कसं फक्त तू आणि मी दोघं मस्त निवांत वेळ घालू आणि रिलॅक्स होऊ. रवीचा फोन आता बघ. रवी, बोल, कधी मिळतो डिस्चार्ज? अरे, माझी तब्येत अजूनच बिघडली. डॉक्टर म्हणतायत अजून टेस्ट करावं लागते आणि खर्च पण जास्त येणार आहे. बरं, मग मला पैशांची गरज होती. काय होत असतील तर बघ ना. बरं, बघतो मी काय होतंय का आणि मग येतो तिकडे. हो. काळजी घे. बरं, मी जाऊन येतो तिकडून पटकन. तोपर्यंत तू खाऊन घे. काय झालं? मला माहिती आहे तू नाराज आहेस. खरं तर ही गोव्याची ट्रिप आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती, पण रवीमुळे. मला माहिती आहे रवीला आत्ता तुझी खूप गरज आहे आणि रवी आपला चांगला मित्र आहे. गोव्याची ट्रिप आपण नंतर कधीतरी प्लॅन करू. माहिती आहे मला, पण तरीही तुझं नाराज असणं मला आवडत नाही. हा, वाटतंय थोडं वाईट आत्ता, पण त्याहून जास्त समाधान आहे की
तू आत्ता त्याच्या सोबत आहेस. बरं चल, येतो मी, उशीर होईल. बाय. किती दिवस नाटक चालणार आहे तुझं किडनीचं? अरे अचानक दुखायला लागलं. तुझं बरं आहे बाबा. तू तर गोव्याला निघाला होतास ना? निघालो होतो, बायको चिडली माझी. पण तुला सोडून कसा जाईल भाड्या? कसं आहे, गोवा कुठं जात नाही, आपण गोव्याला जातो आणि परत कधी पण जात आहे. पण तू मेल्यावर दुसरा रवी कुठून आणू मी? आज संडे तर किती रिलॅक्स वाटतंय काय सांगू. बॉसला ना मी मुद्दामच सांगितलं, जर मला सारखं वर्कलोड द्यायचं असेल आणि फ्रस्ट्रेशन वाढवायचं असेल ना, तर तुम्ही कामावरून काढण्याआधीच मी रिझाईन देऊन टाकेल म्हटलं. बरं झालं. नाहीतर तुम्हाला आज सुद्धा कामावर बोलवणार होतं माहितीये का? बापरे, मग अवघड आहे बाबा. मग तुझी चिडचिड होते, मला वेळ देत नाही. खरंच आहे ते. अरे रवी, असं अचानक कसा आहेस? बरा आहे ना? एकदम मजेत. तुला कसा दिसतोय? एकदम ठणठणी. बरं चहा टाक त्याच्यासाठी. अहो वहिनी, राहू द्या. अरे डॉक्टरनी पथ्य पाळायला लावलं, त्यामुळे मी चहा सोडलाय. अरे पथ्य पाळ बाबा, ते महत्वाचं आहे. हो. हा चेक. चेक? हो, मला तुझे पैसे परत करायचे होते ना, त्याचाच हा चेक आहे. अरे पण एवढी काय घाई होती? आम्ही काय कुठे पळून चाललो होतो ना? आणि लगेच कसे काय रे पैसे आले तुझ्याकडे एवढे? अरे काय नाही, माझी एक जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होती, त्याचे पैसे आले होते. पैसे उरले होते, म्हटलं तुझे देऊन टाकावं, त्याचेच हे पैसे. बर. आणि हा, मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो ना, त्यावेळेस मी एक इंटरव्ह्यू दिला होता, मला जॉब लागलाय. अभिनंदन. थँक्यू बहिणी. म्हणजे आता नव्या जोमानं सुरुवात करणारेच वाटतं. आणि दुसरे, माझ्यामुळे तुमची गोव्याची ट्रिप कॅन्सल झाली ना, माझा पहिला पगार आला ना, आपण सगळे गणपतीला जाऊयात ओझरला. माझ्याकडून ट्रिप ही. तुला चालणार आहे का गोव्याऐवजी ओझर? 100% चाललाय. चालेल, जाऊयात. हो. बरं, कोणीतरी करते का सांग बाबा, पोहे तरी चालतील ना? चालेल चालेल. लगेच येईल. तुझा जॉब कसा चाललाय? मस्त. म्हणजे थोडंफार फ्रस्ट्रेशन असतं, पण सगळ्या कामांमध्ये तसंच आहे. चालायचंच. फायनली देवदर्शन झालं आपलं. पहिला पगार झाला, म्हटलं तुमच्या दोघांना पहिलं दर्शनाला घेऊन यावं. दर्शन झालं किती समाधान मिळतं नाही का? आता बघ ना, मी आजारी पडलो, परमारायला लागलो होतो, पण विघ्नार्थाने तुमच्या दोघांना माझ्या मदतीला पाठवलं. आयुष्यात विघ्न येत राहतात, पण विघ्नार्था कायम आपल्या पाठीशी उभा राहतो. अरे देवाच्या दारात आलाय आता, त्या गोष्टी सोडून दे. पण तसं गेलेलं वर्ष फारच वाईट होतं आमच्यासाठी सुद्धा. आमचं बाळ गेलं, माझी नोकरी गेली, आमची भांडणं व्हायला लागली. त्याच देवाच्या चरणी आज नतमस्तक झालो. बरं वाटलं. थँक्यू, चांगली ट्रिप घडवल्याबद्दल. या बसू जरा. किती छान वाटतंय ना? मस्त निसर्गरम्य वातावरण, हे पाणी, असं वाटतं ना इथेच बसून राहावं. तुमचं चालू द्या, मी येतो खाली. बर. योगेश, तुला माहितीये मी आज बाप्पाकडे काय मागितलं?
काय बरं? मी बाप्पाला बोलले मला एक सुंदर बाळ होऊ दे. मी त्याचं नाव विघ्नेश ठेवेल. अरे वा. आणि देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. आपली. किती समाधान वाटलं नाही का? हो ना. आपण ना दर चतुर्थीला इकडे येत जाऊ. हो. Ah